आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूया। नवे महापौर निवडून येण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जाते। निवडणुकीपूर्वी सोडत काढली नसल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय, अशी माहिती सूत्रांनी दिली। नवीन महापौर निवडून येण्यास अजून काही कालावधी लागू शकतो, अशी शक्यता त्याचमुळे वर्तवली जाते। निवडणुकीपूर्वी सोडतच काढली नसल्यामुळे या प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। निवडणुकीपूर्वी ही सोडत काढणं अपेक्षित असलं तरी सरकारनं त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही। महापौर आरक्षणाचा त्याचमुळे हा अभूतपूर्व घोळ पाहायला मिळतोय। अधिकची माहिती जाणून घेऊया, जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, निवडणुकीपूर्वी जी सोडत होती ती काढण्यात आलेली नव्हती आणि आता सुद्धा ही प्रक्रिया राबवली जाते की नाही याबाबत साशंकता आहे। नेमकी आता पुढे काय चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय? अगदीच ऋतुजा, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आली आहे हे तर आता स्पष्ट झालं आहे। मात्र महापौर बसवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आता विलंब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्याचं कारण असं आहे की जसं प्रत्येक प्रभागासाठी आरक्षण निघतं, सोडत निघते, तशीच जो महापौर बसलेला असतो त्याच्यासाठी देखील आरक्षण सोडत निघणं गरजेचं असतं। परंतु ही जी आरक्षण सोडत आहे ती या वेळेला निवडणुकीच्या आधी घेतली गेली नव्हती, त्यामुळे थोडासा विलंब महापौर कोण असणार किंवा महापौर पदाचा चेहरा कोण असणार यासाठी झालेली नाही। दुसरीकडे आपण पाहतोय की बहुमत तर भाजपला मिळालं आहे, भाजपचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे। परंतु आरक्षण सोडत जाहीर नसल्यामुळे कुठला महापौर महिला की पुरुष आणि कुठल्या जातीचा महापौर बसणार हेच अजून समजणं शक्य झालं नाहीये। त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे महापौर बसवण्याची त्याला निश्चितच विलंब होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते। त्यामुळे महापौर नेमका कोण आहे यासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत जसे पक्षातील निवडून आलेले नगरसेवक देखील आहेत तसेच मुंबईकर देखील आहेत। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जुई।